एवढे वर्ष झाले, याआधी मी कधीही नऊवारी घातली नव्हती. हा पहिलाच टाइम आहे. 2-3 दिवस झाले पाऊस येत होता, त्यामुळे मी बाहेरचं अंगण साफच केलं नव्हतं. आज मुलांना सुट्टी होती. सर्वात आधी झाडू मारला, त्यानंतर अंगण धुवून घेतलं. किचनमध्ये आली, बटाटा टाकून मस्तपैकी ते पोहे बनवले. बिट्टूला नाश्ता भरवला, कारण अजूनही ती हाताने जेवण करत नाही. मलाच तिला भरवावं लागतं. त्यानंतर तिच्यासोबत थोडी मस्ती करत तिची तयारी करून दिली, कारण तिला जायचं होतं ट्युशनला सोडून दिल्यानंतर मी इथे काहीतरी आपलीच बोगस गोष्ट सांगत होती. चहा ठेवत होती, तेवढ्यात लक्षात आलं की जाऊला पण फोन करावं. जाऊला फोन केला, त्यावेळेस म्हटलं किती वेळा यायला. जाऊ म्हणाला खूप वेळ आहे. मग चहाचं म्हटल्याबरोबर म्हणाले अगदी मी 5 मिनिटात येते, ठेव माझ्यासाठी चहा. तर हा आहे बाबा चहाचा चमत्कार. त्यानंतर मी एक मस्तपैकी जुनं गाणं आठवलं, हर पल मेरी याद तुम्ही तडपाएगी. नंतर जाऊबाई घरी आले, आम्ही दोघींनी बसून चहा पिलं. इथे त्या काम करत होत्या आणि मला एक फटका मारला. कालही त्यांनी मला मारला आणि आज सुद्धा. मग मला काही राहिलं नाही, मी पण त्यांना एक मुक्का मारला. त्यानंतर खूप महाभारत झालं, ते तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आज बनवायचा होता पुलाव, त्यामुळे लागली मी तयारीला. पुलावासाठी सर्वात आधी खूप सारे कांदे कट करून घेतले, आले लसूणची पेस्ट पण काढली. या पुलावामध्ये मी अजिबातही हळद टाकली नाही, कारण की हा पुलाव होता म्हणून. ज्यावेळेस जाऊला मी मारलं, त्यावेळेस आमचा भयंकर राळा झाला. मस्तपैकी ते उकळी येऊ दिली, त्यानंतर कुकरचं झाकण लावलं, 1 शिटी झाली आणि आमचा पुलाव तयार. जेवण वगैरे आवरली, त्यानंतर मी तयारी केली, कारण मला करायचं होतं या साडीचं प्रमोशन आणि मी पहिल्यांदाच नऊवारी साडी वेअर केली. याआधी मी कधीही वेअर केली नाही. मी मोबाईलमध्ये बघून मटकत होती, म्हणून जाऊ पण सुद्धा मटकायला लागल्या.